येस, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल ARP क्लासेस अधी सर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत क्लास 12 मराठी IMP बोर्ड क्वेश्चन पेपर फॉर 2026. 2026मध्ये तुम्ही जर बोर्ड एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी हा क्वेश्चन पेपर अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. हा क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करूनच तुम्हाला बोर्ड एक्झाम द्यायचे आहे, कारण की अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये येणार आहेत. तर चला तर आजच्या या महत्त्वाच्या क्वेश्चन पेपरला सुरुवात करूयात. तर मॅक्झिमम मार्क्स राहणार आहेत 80 मार्क्स. तर टाईम आहे तुम्हाला पेपर सॉल्व करण्यासाठी 3 तासांचा. तर 3 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा आहे, सोडवायचा आहे. तर चला तर कृतीपत्रिकेला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला तर आजच्या या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात. तर कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट, त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. विभाग 1 आहे गद्य. विभाग 1 आहे गद्य, 20 गुणांसाठी आहे विभाग 1. तर त्यातील कृती 1 अ आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 8 गुणांसाठी आहे. तर तुम्हाला अगोदर हा परिच्छेद नीट वाचून घ्यायचा आहे, उतारा नीट वाचायचा आहे. तर इथून सुरुवात होत आहे परिच्छेद, हा तुम्हाला नीट वाचून घ्यायचा आहे. इथपर्यंत आहे परिच्छेद. तर वाचून झाल्यानंतर तुम्हाला हे यावरील प्रश्न हे सोडवायचे आहेत. त्यातील एक आहे, लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गमती कोणते कोणते आहेत, त्या तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायच्या आहेत. त्यानंतर 2 आहे, तर हे तुम्ही वाचू शकता आणि हे 2 मार्कांसाठी तुम्हाला 2 लिहायचे आहेत उत्तरे. तर परिच्छेद पुन्हा एकदा तुम्ही नीट वाचायचा आहे. त्यावरच 3 आहे, सोमत अभिव्यक्ती किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी. तर तुम्ही वाचू शकता हा किंवा हा प्रश्न, म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला फक्त एक प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर आहे आ, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 8 गुणांसाठी आहे. तर इथे तुम्हाला दुसरा परिच्छेद दिलेला आहे, उत्तरा दिलेला आहे, तर तुम्ही नीट वाचायचा आहे. तर तुम्ही उत्तरा पाहू शकता. तर इथे हा उत्तरा संपत आहे. तर उत्तरा नीट वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. एक आहे, लेखकाने शक्ती प्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या कोणत्या कोणत्या होत्या, त्या तुम्हाला 2 गुणांसाठी लिहायच्या आहेत. त्यानंतर आहे 2, दंतवैद्याने केलेल्या 2 क्रिया कोणत्या होत्या, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत, 2 क्रिया 2 गुणांसाठी. तर तुम्ही हा परिच्छेद नीट वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल उत्तरे काय आहेत. 3 आहे, सोमत अभिव्यक्ती किती गुणांसाठी आहे, 4 गुणांसाठी. तर तुम्ही हा प्रश्न किंवा हा प्रश्न या दोन्हीपैकी तुम्ही एक प्रश्न सोडवू शकता, 4 गुणांसाठी आहे. त्यातील ई आहे, खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, 4 गुणांसाठी आहे. तर तुम्हाला अगोदर हा उत्तरा नीट वाचून घ्यायचा आहे. तर इथून उत्तरा स्टार्ट होत आहे, सुरू होत आहे. तर उत्तरा वाचल्यानंतर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तरे लिहायचे आहेत. एक आहे, लेखकांच्या मते पुढे पुढे येणाऱ्या लाटा म्हणजे, तर 2 गुणांसाठी तुम्हाला लिहायचं आहे. परिच्छेद नीट वाचल्यानंतर तुम्हाला याची उत्तरे येतील.
तर इथे 12वी वर्गाचा बोर्ड क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका संपलेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.